लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. नमस्कार, मी शुभम दातखेळे. मराठी विभागाच्या अंतर्गत दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. याही वर्षी हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे मराठी भाषेचे महत्त्व असेल, मराठी राजभाषेचा इतिहास असेल किंवा मराठीमध्ये ज्या काही करिअरच्या वेगवेगळ्या संधी असेल, त्या सगळ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्यामध्ये मराठी भाषा ही प्राचीन आहे. मराठी भाषेचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर 700-750 वर्षापासून तो सुरू होतो. वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख, ताम्रपट असतील, जे काही दुर्मिळ त्या काळातले ग्रंथ असतील, त्या ग्रंथांच्या अनुषंगानं आणि लोकसाहित्याच्या एकूण ऐवजावरती आपण मराठी भाषेच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आपण दिनल्ले गहिल्ले म्हणजे दिल्या घेतल्याची अशा प्रकारची जी मराठी भाषा नुकतीच सुरुवातीला रांगू लागली आणि आज मात्र तिचा मोठा विस्तार, मोठा साठा झालेला आहे आपल्याला बघायला मिळतोय. तेव्हा अशा ह्या मराठी भाषेला अभिजात साहित्याचा जो दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला, तो आता संपूर्ण देश पातळीवरती मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांतून तो साजरा होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या नावानं जो काही मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागानं तो दिवस साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे. प्रत्येक वर्षी सुरुवातीला सकाळी ग्रंथदिंडीनं त्याची सुरुवात होते आणि त्यानंतर एक व्याख्यानाचं आयोजन केलं जातं आणि दुपारी 3 ते 6 अशा वेळेमध्ये एक राष्ट्रीय काव्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी या तिन्ही उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील असे काही महत्त्वाचे कवी या काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. मी या संपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगानं मराठी भाषेची महती, मराठी भाषा ही अधिक विस्तारानं सगळीकडं पोहोचली पाहिजे. या भाषेमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बोली आहेत त्या बोलींची समृद्धी अधिक झाली पाहिजे. मराठी भाषा आणि त्यांच्या बोली बोलण्याला कुणीही म्हणजे कमीपणा आणता कामा नये. अशा प्रकारच्या संदर्भामध्ये मी या दिवसाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अनिल पवार. आपण 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. अनेक वेळा मराठी भाषांमधून करिअरच्या संधी आहेत की नाहीत यावर प्रश्नचिन्ह उभा केलं जातं, परंतु आम्ही मराठी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की मराठी भाषा मातृभाषेतून तुम्हाला अनेक उत्तमोत्तम करिअरच्या संधी आहेत. मुद्रित शोधकासारखी उत्तम करिअरची संधी आता पुन्हा एकदा दार ठोठवते, कारण AI च्या जगात सगळ्याच गोष्टी तपासून घ्याव्या लागतात. मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह आणि व्याकरणिक दीर्घ-ह्रस्व यावरून शब्दांचे अर्थ बदलत असतात. त्यामुळे संहितेच्या बाबतीत तपासणी करायची म्हटल्यावर मुद्रित शोधकाची नितांत आवश्यकता असते. मुद्रित शोधनानंतरच जाहिरात लेखन असू द्या किंवा पटकथा लेखन असू द्या, यासाठी मराठीवर कमांड असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी आज बाजारात आहे. विद्यार्थ्यांनी त्या संधी अजिबात दवडू नयेत. आपल्या अंगी MA शिक्षण घेतानाच लेखन कौशल्य विकसित करण्यावर भर दिला तर व्यावसायिक युगामध्ये, व्यावसायिक जगात त्यांना मराठीतून उत्तमोत्तम संधी आहेत. पटकथा लेखक असू द्या, संहिता लेखक असू द्या, त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये जे बातमीदारी करण्यासाठी उत्तम बातमीदार लागतात त्या ठिकाणीही आपल्या मराठीच्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहे. संधी भरपूर ठिकाणी आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता त्यांच्या अंगी भाषिक कौशल्यांचा विकास केला तरी त्यांना व्यावसायिक युगामध्ये
उत्तमोत्तम संधी मिळत जातील. त्याचबरोबर प्रकाशन व्यवसायाची ही मोठी आर्थिक उलाढाल आत्ता आपल्याला पाहायला मिळते. उत्तम आणि दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रकाशक म्हणून देखील आपण या व्यवसायात येऊ शकता. तसेच व्यावसायिक लेखक म्हणूनही तुम्ही तुमच्या अंगी प्रतिभा विकसित केली तर उत्तम लेखक म्हणूनही तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळे या गोष्टीकडेही विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे. धन्यवाद. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भाषा दिन साजरा करण्यापाठीमागचे काही कारण मी म्हणसा, प्रत्येक भाषा दिन साजरा करणाऱ्या विशिष्ट समूहाची असते. त्या पद्धतीनेच मराठी भाषक समूहाची सुद्धा एक परंपरा म्हणूया त्याला, किंवा एक उद्दिष्ट म्हणूया, हे निश्चितच असतं. आज जगभर मराठी मातृभाषा म्हणून बोलणाऱ्यांची संख्या एक 10,000 कोटीच्या आसपास आहे. हा आकडा छोटा नाही आहे आणि हा सर्वसाधारण आकडा आहे. संशोधनाच्या माध्यमातून या आकड्याकडे जर पाहिलं तर तो अधिकाधिक वाढण्याची निश्चितच शक्यता आहे. मराठी भाषा साजरी करण्यापाठीमागे उद्देश असा आहे की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी, हा प्रमुख उद्देश त्याच्यामध्ये आहे. आज मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होते आहे. याचं कारण आजूबाजूला आपल्याला ज्या काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढणारी संख्या आहे, लोकांमधील गैरसमज आहेत, ह्यामुळे आज मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. तरीही आज मातृभाषा म्हणून बोलणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली पाहायला मिळत नाही. भाषा हे व्यवहाराचं साधन आहे आणि अशा व्यवहाराच्या साधनाच्या संदर्भामध्ये मराठी भाषा ही कुठेतरी प्रसारित व्हावी, हा प्रमुख उद्देश मराठी भाषा दिन साजरा करण्यापाठीमागे आहे. मराठी भाषेच्या संदर्भात विचार केला तर आज मराठी भाषा शेकडो वर्षांची, हजारो वर्षांची झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानेच शासनाने ही राजभाषा आहे, ही अभिजात भाषा आहे असे मान्य करून या संदर्भामध्ये तिला तसा रीतसर कायदेशीर परवाना जाहीर केलेला आहे. अभिजात भाषा म्हणजे काय? ज्ञान व्यवहारासाठी अत्यंत पूरक ठरेल अशी भाषा म्हणजे अभिजात भाषा. आता ही अभिजात भाषा ज्ञान व्यवहारासाठी पूरक म्हटल्यानंतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आवश्यकता आहे का? तर मी सांगेन की आवश्यकता नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आवश्यकता नाही. मग महाविद्यालय आहेत, वेगवेगळ्या तांत्रिक संस्था आहेत, तंत्रज्ञानाच्या संदर्भातल्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये सुद्धा मराठीच्या माध्यमातून ज्ञान प्रचार प्रसार होऊ शकतो, या संदर्भामध्ये संशोधन झालेलं आहे. नवे अलीकडच्या काळामध्ये आता तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचे जे अभ्यासक्रम आहेत ते मराठी भाषेमधून देण्यासाठी आता एक सुविधा उपलब्ध झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्त्व दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. त्या अनुषंगानेच मग तंत्रज्ञानाचं कुठलंही क्षेत्र असो, विज्ञानाचं कुठलंही क्षेत्र असो, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी भाषेला एक राजभाषेचा दर्जा, एक अभिजात भाषेचा दर्जा म्हणून महत्त्व दिलं गेल्यामुळे साहजिकच ज्यांची मराठी मातृभाषा आहे आणि ज्यांना इंग्रजीबद्दल त्याला आपण असं म्हणूया की एक प्रकारे न्यूनगंड आहे आणि तो न्यूनगंड दूर व्हावा म्हणून आपण इंग्रजी शिकलं पाहिजे, इंग्रजी शिकलं म्हणजे आपल्याला सर्वच काही येतं, असं ज्यांचा गैरसमज आहे त्यांच्यासाठी खरं तर आता मराठी भाषा हे वेगवेगळ्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. म्हणून मी आज या मातृभाषेच्या दिनाच्या निमित्ताने सर्व मराठी भाषक
जनसमूहाला आवाहन करेन की मराठीचा अधिकाधिक वापर करा. आपण महाराष्ट्रात आहोत, मराठी बोला. आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून महाराष्ट्रामध्ये असलेले जे इतर परभाषक आहेत त्यांच्यासोबत मराठीतून संवाद साधा. जे असे परभाषक वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले आहेत, व्यवसाय करत आहेत, ते प्राधान्याने हिंदी बोलणारे असतील, इतर वेगळी भाषा बोलणारे असतील, ते त्यांच्या भाषेचा वापर करतात. त्यांना मराठी भाषा समजते, परंतु व्यवहारासाठी ते त्यांच्या हिंदी भाषेचा, त्यांच्या वेगवेगळ्या कुठली भाषा असेल त्या भाषेचा उपयोग करतात. असं असलं तरी आपण त्या व्यवहारामध्ये त्यांच्या व्यवहाराची ती आवश्यकता आहे, आपल्या व्यवहाराची आवश्यकता आपल्याला येत असलेली सुलभ भाषा आहे. आपण आपल्या सुलभ मराठी भाषेतूनच व्यवहार करा आणि त्यांनाही मराठी भाषा शिकावी ही जिज्ञासा किंवा ही गरज निर्माण झाली तर मराठी भाषा ही अधिकाधिक समृद्ध होईल. म्हणून मी सर्व मराठी जनसमूहाला असे आवाहन करेन की मराठी भाषा दिन म्हणून प्रत्येकाने दररोज मराठी भाषेतून व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर उमेश मारुती शिरसट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग, सहाय्यक प्राध्यापक. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी गौरव दिन हा जो आहे तो 27 फेब्रुवारी आपण साजरा करत असतो. आपण पाहिलं की मराठी भाषाची जी परंपरा आहे ही फार दीर्घ आहे आणि या परंपरेला जो दीर्घ परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुषंगानं मराठी भाषेला आपल्याकडे नुकताच अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. भारतामधील ज्या काही प्राचीन अशा काही ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठी ही एक भाषा आहे आणि त्याचे उल्लेख आपल्याला इसवी सन पूर्व 200 शतकापर्यंत आपल्याला हे उल्लेख सापडतात. त्यानंतर आपल्या लिखित स्वरूपात काही उल्लेख सापडतात. गाथा सप्तशती असेल किंवा जुन्नर या ठिकाणी असणारा जो शिलालेख आहे त्या ठिकाणी असणारा मराठी भाषेसंदर्भातला उल्लेख असेल किंवा श्रवण बेळगोळ असेल, अक्षीचा शिलालेख असेल, ताम्रपट असतील, या सगळ्या लेखनातून एक मराठीची दीर्घ अशी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील किंवा महानुभवपंत असेल, संत साहित्य, पंत साहित्य, दंत साहित्य, अशा प्रकारचं एक मोठा प्रवाह मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आधुनिक कालखंडामध्ये देखील 19व्या शतकामध्ये देखील मराठीचं लेखन मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. 19व्या शतक असेल, 20व्या शतक असेल, असा मराठी साहित्याचा एक मोठा व्यापक पट आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये उल्लेखनीय जी नावं आहेत ज्याला आपण ज्ञानपीठ पुरस्कार म्हणतो, जे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असे पुरस्कार मानले जातात, ते पुरस्कार आपल्या मराठी साहित्यामध्ये वि. शिरवाडकर असतील, त्याचबरोबर वि. खांडेकर असतील, वि. शिरवाडकर असतील, त्यानंतर विंदा करंदीकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, असे 4 नामांकित लेखक जे मराठीतले आहेत त्यांना आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला दिसून येतो. वि. शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब, त्यांनाच आपण कुसुमाग्रज असं म्हणतो. समीक्षक, नाटककार, कवी, लेखक, कादंबरीकार, समीक्षक, निबंधकार असे वेगवेगळ्या पैलूतून बहुअंगी प्रकारचं त्यांचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. आणि तात्यासाहेब म्हणजेच शिरवाडकरांचं जे प्रसिद्ध नाटक आपल्या सर्वांना माहिती नटसम्राट, हे नटसम्राट नाटक असेल किंवा विशाखासारखा त्यांचा कविता संग्रह जो आहे गाजलेला, हे सगळे त्यांचे साहित्य असेल, त्या साहित्यातून जनमानसांपर्यंत त्यांची कविता पोहोचलेली आहे. आणि या तात्यासाहेबांचा जन्म आहे तो 27 फेब्रुवारी 1912 साली झालेला होता. तर त्यानिमित्त त्याचं औचित्य साधून आपण मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी आपण साजरा करतो. आणि मराठीतले जे नामांकित पुरस्कार आहेत साहित्य क्षेत्रातले, ते म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार असेल, त्याचबरोबर साहित्य अकादमीसारखा पुरस्कार असेल, पद्मश्री सारखा पुरस्कार असेल, असे चांगल्या पुरस्कारांनी, महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी तात्यासाहेबांना म्हणजेच वि. शिरवाडकरांना गौरवण्यात आलेला आहे. त्यामुळं मराठी भाषा गौरव दिन हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या जगण्याचा, जीवनाचा भाग झाला पाहिजे. आणि ती मराठी भाषा जनमानसांनी आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये लेखन झालेलं आहे आणि हे लेखन समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. समाजाची भाषा आहे आणि म्हणूनच आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे
त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी, मराठीमध्ये चांगलं चांगलं लेखन होण्यासाठी, दर्जेदार साहित्यकृती निर्माण होण्यासाठी आपल्याला मराठी भाषेचा जागर घातला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं मराठी भाषेचा गौरव आपल्याला करायचा आहे. मराठीतीलच नव्हे तर इतर भाषिकांनी देखील मराठी भाषेचा गौरव आपल्याला केला. जसं फादर स्टीफन्सन यांनी देखील मराठी भाषेचा गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी जसं की अमृताशी पैजा जिंकण्याची क्षमता मराठीमध्ये आहे, ती मराठी भाषा आपण सर्वांनी टिकवली पाहिजे, त्यातल्या बोलीभाषा टिकवल्या पाहिजे. त्यासाठी हा मराठी भाषा गौरव दिन आहे आणि ह्या दिनाचं औचित्य साधून आपण मराठी भाषेसंदर्भातला सन्मान आपण बाळगला पाहिजे आणि मराठीमधून जास्तीत जास्त आपला संवाद कसा होईल, समाजापर्यंत आपण मराठीच्या माध्यमातून कसं पोहोचू आणि आपल्या मातृभाषेमध्ये ज्ञानसंवर्धन कसं होईल, ज्ञानसंक्रमण कसं होईल आणि ज्ञानाचं संवर्धन होऊन ज्ञानभाषा कशी होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि आपल्या ओपन चर्चेला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.